नमस्कार मित्रांनो. आपण लहानपणापासून आपल्या सँडल्सला, स्कूल बॅगला किंवा अगदी हॉस्पिटलमध्ये ब्लड प्रेशर मोजताना हा वेल्क्रोचा पट्टा वापरला असेल. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की कापडाचे दोन तुकडे एकमेकांना इतके घट्ट कसे काय चिकटतात? आणि या शोधामागे एका कुत्र्याचा आणि काही काटेरी बियांचा म्हणजे सीड्सचा काय संबंध आहे? चला जाणून घेऊया एका अशा इंजिनियरची गोष्ट ज्याने निसर्गाची नक्कल करून जगाला एक अद्भुत शोध दिला. गोष्ट आहे 1941 सालाची. स्वित्झर्लंडचे एक इंजिनियर जॉर्ज डी मेस्ट्रल आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत डोंगराळ भागात फिरायला म्हणजेच हंटिंग ट्रिपवर गेले होते. जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या कपड्यांवर आणि कुत्र्याच्या अंगावर शेकडो काटेरी बिया किंवा ज्याला आपण गाळा म्हणतो त्या चिकटल्या होत्या. सामान्य माणसाने त्या बिया रागाने झटकून टाकल्या असत्या, पण जॉर्ज डी मेस्ट्रल हे एक इंजिनियर होते. त्यांना कुतूहल वाटलं की ह्या बिया कपड्यांना इतक्या घट्ट कशा काय पकडून राहतात. त्यांनी त्या बिया घेतल्या आणि मायक्रोस्कोप खाली पाहिल्या आणि तिथेच त्यांना तो जादुई क्षण दिसला. त्यांना दिसलं की त्या बियांच्या टोकाला साधे काटे नसून अगदी छोटे छोटे हुक्स म्हणजे गुलग होते. हे हुक्स त्यांच्या लोकरीच्या कपड्यांमधल्या धाग्यांच्या लूप्समध्ये अडकले होते. ही निसर्गाची एक सोपी पण भन्नाट आयडिया होती. हुक आणि लूप. जॉर्ज यांनी ठरवलं की ते हेच तंत्रज्ञान वापरून एक फास्टनिंग सिस्टीम तयार करतील. पण हे इतकं सोपं नव्हतं. त्यांनी कापसाचे धागे वापरून पाहिले, पण ते टिकले नाहीत. शेवटी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना नायलॉनचा वापर करून तंतोतंत तसे हुक्स बनवण्यात यश आलं. जॉर्ज डी मेस्ट्रल यांनी आपल्याला शिकवलं की निसर्ग हाच सर्वात मोठा संशोधक आहे. फक्त गरज आहे ती डोळे उघडून बघण्याची. तुम्हाला याआधी वेल्क्रोची ही गोष्ट माहीत होती का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह रील्ससाठी फॉलो करा.